मैको प्रायव्हेट लिमिटेड कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपनी असून कंपनीतर्फे संकरित गांजर 404 पीक पाहणी व चर्चासत्राचे आयोजन पूर्ण तालुक्यातील मोजे चांगेफळ येथील अंशीराम तुकाराम गडगिळे यांच्या शेतात करण्यात आले होते। कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल कदम सर, अफाब सय्यद सर, दत्तात्रय कुलकर्णी, भगवान मरमटकर, विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब जाधव, अभिषेक शिंदे सह सरपंच संतोष गडगिळे, उपसरपंच संभाजी सोळंके, नागनाथराव गडगिळे, संतोष किशनराव गडगिळे, शंकर गडगिळे, विजय गडगिळे, अंशीराम गडगिळे, रंगनाथ गडगिळे, तुकाराम गडगिळे, संतोष विशंबर गडगिळे, नागनाथ सोलोसह आदींची उपस्थिती होती। यावेळी संकरित गांजर 404 बाबत उपस्थित मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन करत 70-75 दिवसात येणाऱ्या या गांजर पिकाबाबत माहिती दिली। तर शेतकऱ्यांनी या पिकाचे उत्पादन करण्याचे आवाहन विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब जाधव यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती लावली होती। माध्यमातून आपण एक पीक पाहणी कार्यक्रम लाभलेला आहे। काय आहे भानगडी? प्रामुख्याने मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो। मी बाळासाहेब जाधव मायको कंपनीमध्ये गेली 23 वर्षापासून काम करतो आहे। माझं कार्यक्षेत्र हे मराठवाडा आहे। नवीन वाण जे आमच्याकडे येतात त्याचे प्रामुख्याने आम्ही शेतकऱ्यांकडे जाऊन त्याची माहिती देतो। त्याची उत्पादन क्षमता, त्याची रोगप्रतिकारक क्षमता, हे सर्व गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगतो। त्या अनुषंगाने आमचं जे समग्रोचं गाजर आहे मैकोचं 4 देसी रेट ते पूर्वीपासून शेतकरी करतात, पण त्याच्यामध्ये नवीन आम्ही संकरित वाण 2 वर्षापासून बाजारामध्ये आणलेलं आहे। तर ते जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना ते जाऊन माहिती देत नाही, पीक पाणी कार्यक्रम आयोजित करीत नाही, त्यापर्यंत शेतकऱ्यांना त्याची माहिती देत नाही। त्या अनुषंगाने इथे 404 हे जे गाजर आहे याचे जवळपास 4 ते 5 प्लॉट या चांगेफळ या गावामध्ये झालेले आहे। आता त्याचं काढणीचा प्रकार सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही इथे अजून जे प्रगतशील शेतकरी आहे, जे इंटरेस्टेड आहेत, त्यांना दाखवून पीक पाणी कार्यक्रम आयोजित करतो आणि आज त्या अनुषंगाने इथं कार्यक्रम ठेवला होता। त्या पीक पाणी कार्यक्रमामध्ये जवळपास 50-60 शेतकरी इथले आज आले। आम्ही तो कार्यक्रम केला, लोकांना प्लॉट दाखवला, त्याची माहिती सांगितली आणि हे जे गाजर आहे हे कमी कालावधीमध्ये म्हणजे 70 ते 75 दिवसामध्ये लागवडीनंतर काढणीस येतं। याचा जो लागवडीचा जो हंगाम आहे तो आहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये याची खास करून लागवड केली जाते। याचं वैशिष्ट्य असं आहे, याची लांबी जर तुम्ही बघितली सगळे एकसारखेपणा याच्यामध्ये तुम्हाला दिसतो। याचा जो कलर बघितला हा एकदम लाल भडक कलर आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जे पांढरी मांजर आपण जे कोर म्हणतो ते कमी प्रमाणात येते आणि याचं जे सीड रेट एकरी बियाणं 4 किलो बियाणं याचं एकरी शेतकऱ्यांना आम्ही त्याचं रिकमेंडेशन करतो। या अनुषंगाने आणि बाजारामध्ये गेल्यानंतर आता इथले बरेच शेतकऱ्यांनी मला सांगितलं बाजारामध्ये गेल्यानंतर आम्हाला थोडा याला भाव पण चांगला मिळतो। त्या अनुषंगाने आम्ही पुढील वर्षी हे गाजर जास्तीत जास्त इथे लागवड करू। या पिकामध्ये काही शेतकऱ्यांना अनुदान वगैरे मिळते काही? नाही, हे आमची मैको प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। आम्ही फक्त चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार बियाणं, रोगाला कमी बळी पडणारं बियाणं आम्ही शेतकऱ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो। आमचा कंपनीचा उद्देशच तो आहे। प्रथम आम्ही शेतकरी, त्या अनुषंगाने कमी खर्चामध्ये कमी रेटचं बियाणं शेतकऱ्यांना कसं मिळेल या अनुषंगाने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। ओके, काय लोकांना आवाहन करणार तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की कमी खर्चामध्ये, कमी कालावधीमध्ये, कमी पाणीमध्ये आणि जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर मैको कंपनीचं 404 हे जे वाण आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढील वर्षी लागवड करावी अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। शिवा केंद्र कावलगाव इथं आहे। तर आज आपण चांगेफळ या गावामध्ये आज प्लॉट रावले आहेत गांजराच्या। तर या गावामध्ये पूर्वीपासून संगरूचं देसी रेड हा वाण लावत होते शेतकरी। तर यावेळी संगरूचं नवीन वाण आलेलं आहे हायब्रिड 404। तर तुकाराम खोबराजी गडगिळे या शेतकऱ्याने हायब्रिड 404 या वाणाची निवड करून आपल्या इथे प्लॉट लावलेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारचं हे गांजर आहे आणि खाण्यास एकदम चविष्ट आहे। तरी सर्व शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त या वाणाची लागवड करावी असं मी सांगतो। नाही, पण आपण कृषी केंद्र चालवत आहे, आपण या शेतकऱ्यांना काही सल्ला वगैरे देत आहे की या कंपनीचा? आपण या संगरूचं हायब्रिड 404 हा वाण आणलं होतं, शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करून या वाणाची लागवड करण्यास त्यांना प्रोत्साहित केलं आणि तुकाराम खोबराजी गडगिळे यांनी हा वाण आणून इथे लागवड केलेली आहे आणि आज त्या वाणाचं तुम्ही ते पाहू शकता की कशा प्रकारे हा वाण उत्कृष्ट प्रकारे असं आपल्याला दिसत आहे। खाण्यास एकदम चविष्ट आहे आणि याच्यात मांजरीचं प्रमाण कमी आहे आणि खाण्यास एकदम गोड आहे। काय आव्हान कसं असेल लोकांना? आव्हान काय करणार? जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हायब्रिड 404 या गांजराची लागवड करावी। चांगेफळ गावामध्ये पूर्वीपासून खूप प्रमाणे भाजीपाल्याची लागवड करतात आणि इथून पुढे गांजराची जे येणाऱ्या सीझनमध्ये 404 या वाणाची लागवड करावी असं मी शेतकऱ्यांना गाव कोणतं?
चांगेफळ तालुका? पूर्णा, जिल्हा परभणी. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 992217 8973. 73. काका मला सांगा, हे कोणत्या कंपनीचं गाजर तुम्ही लागवड केली? मायको कंपनीचं 404. 404. काय वाटतं तुम्हाला या गाजराबद्दल? गांजराची क्वालिटी जी आहे एकसारखा समतोल आहे, सारखे निघतात, लांबीमध्ये आहे, गडद लाल आहे आणि खाण्यासाठी बी गोड आहे. किती दिवसात तयार होत आहे? 70-75 दिवसात. आता आमचा 75 दिवसात आलेला आहे काढायला. तर तुम्हाला जर शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने, तर तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना? हे थोडंसं वापरलं तर चांगलं आहे. बाकी त्या गाजरापेक्षा हे कमी दिवसात बी येते, क्वांटिटी चांगली आहे, त्याच्यामुळं वापरण्यासारखं आहे. उत्पन्न किती राहील याचं? उत्पन्न कसं आहे? याच्या उत्पन्नामध्ये पहिल्या गाजराच्या बियापेक्षा दुप्पट आहे. बाजार भाव आहे का याला? बाजारामध्ये आणखीन आता चालू आहे. आता गेल्यानंतर सध्या 25-30 रुपये किलोला भाव मिळत आहे. आता याच्यानंतर तुम्ही किती एकर मध्ये टाकले हे सगळं गांजर? आता हे आमचं 20 गुंठे, अर्धा एकर. अर्धा एकर. किती साधारण हे याच्यात उत्पादन होईल? याच्यामध्ये 70-1,000 रुपये होईल पैशामध्ये? हो, पैशामध्ये. ठीक आहे.